हनुमान जयंती निमित्त राळेगाव शहरातील दारू विक्री पूर्णतः बंद ठेवण्याबाबत तसेच अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याबाबत महाकाल ग्रुपचे उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन। अमोल सांगानी, राळेगाव वडकी। हनुमान जयंतीनिमित्त राळेगाव शहरातील दारू विक्री पूर्णतः बंद ठेवण्याबाबत व अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याबाबत राळेगाव शहरातील महाकाल ग्रुपतर्फे दिनांक 1 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन देण्यात आले। शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हनुमान जयंती हा पवित्र धार्मिक सण मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे। या दिवशी शहरात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, मिरवणुका तसेच सामुदायिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते। या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने भाविक व नागरिक सहभागी होतात। मात्र काही वेळा मद्यप्राशनामुळे समाजात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण होते, ज्यामुळे धार्मिक वातावरणाला गालबोट लागू शकते व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। हनुमान जयंतीसारख्या पवित्र व धार्मिक सणाच्या दिवशी शांतता, सुव्यवस्था आणि धार्मिक भावना अबाधित राहणे अत्यंत आवश्यक आहे। तसेच राळेगाव शहरातील मुलींच्या हॉटेलजवळ सुरू असलेली देशी दारूची एक अवैध दुकान तात्काळ बंद करण्यात यावी, कारण परिसरातील महिलांमध्ये व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे। याचप्रमाणे शांतीनगर परिसरातील घरगुती देशी मद्य विक्रीचे अवैध दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अशी महाकाल ग्रुपची ठाम मागणी आहे। अशा अवैध व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने हनुमान जयंतीदिनी राळेगाव शहर व परिसरातील सर्व देशी विदेशी मद्य विक्रीची दुकाने, बार व मद्य वितरण केंद्रे पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत। तसेच वरील नमूद केलेल्या अवैध दारू विक्री केंद्रांवर तात्काळ व कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी। यामुळे सण शांततेत, सुरक्षिततेत व उत्साहात पार पडण्यास मदत होईल, अशा मागणीचे निवेदन शहरातील महाकाल ग्रुपने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना दिले आहे। यावेळी निवेदन देताना महाकाल ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।